राज्यामध्ये गृह विभागामार्फत पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र पुण्यामध्ये एक भरती प्रक्रियेमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. काही मुलींनी असे आरोप केलेले आहेत, की आम्ही इतर जिल्ह्यात उंचीच्या दृष्टिकोनातून पात्र ठरतोय, मात्र पुणे शहर पोलीस दलातील भरतीमध्ये आम्ही अपात्र ठरतोय. ज्याची बातमी देखील आपण केली होती. या संपूर्ण विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय पाटील सर आहेत. सर, अनेक मुलींनी असे आरोप केलेत, म्हणजे आम्ही 2 जणींशी देखील बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांचं असं म्हणणं आहे, की आम्ही इतर जिल्ह्यात पात्र ठरतोय किंवा इतर विभागात पात्र ठरतोय, मात्र पुणे शहर पोलीस भरतीमध्ये आम्ही अपात्र ठरतोय. म्हणजे काय कारणं आहेत बरं त्याच्यामागे? आपल्याला कल्पना असेल की उंची मोजण्यासाठी आम्ही डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करतोय, जे अतिशय ॲक्युरेट आहे आणि जी लीगल मेट्रोलॉजी वैध मापनशास्त्र विभाग जो आहे, त्यांच्याकडून या मशीन सर्टिफाय करून घेतलेल्या आहेत. याची ॲक्युरेसी अतिशय उत्तम आहे, म्हणजे अतिशय चांगली आहे. यात उंची मोजताना बऱ्याचदा असं होतं की आपण पोश्चर कशाप्रकारे ठेवतोय, आपलं शरीर जे आहे ते किती स्ट्रेच करतो आणि मोजताना जर पाय उंच केले तर आपोआप उंची ही आहे ती जास्त भरते. आम्ही या मुलींना 3 चान्स दिलेला आहे आणि त्यांचे पाय पूर्ण टेकलेले असतील, त्यांना पोश्चर पूर्ण स्ट्रेच करण्याची परवानगी देऊनही ती अपेक्षित जी उंची आहे ती त्यांना जी आहे ती गाठू शकलेली नाहीत. अपेक्षित उंची भरलेली नाही. यामध्ये पूर्वी जर पात्र झालेले असतील, तर या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं आहे का, हे आम्हाला पडताळणं शक्य नाही. पण आत्ता आम्ही त्यांचे पाय उंचावलेले नाहीत वगैरे खात्री केली आणि त्यांची उंची जी आहे ती खरोखर त्यापेक्षा कमी आहे, याची खात्री झालेली आहे. यासाठी वेगवेगळ्या मशीनवर प्राथमिक स्तरावर पहिल्यांदा पी-आय यांच्या देखरेखीखाली उंची मोजली जाते आणि त्यानंतर पहिलं अपील केल्यानंतर ए-सी-पी हे स्वतंत्ररित्या स्वतंत्र मशीनवर त्यांची मोजणी करतात आणि त्यानंतरही त्यांना जर शंका असेल आणि त्यांनी द्वितीय अपील केलं तर पोलीस उपायुक्त दर्जाचा अधिकारी हा त्यांची उंचीची मोजणी करतो. या तीनही उंचीमध्ये हे जे आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत, त्यामुळे कुठल्याही शंकेला वाव नाही. पुन्हा एकदा सांगतो की हे सगळं डिजिटल मशीनमध्ये झालेलं आहे. यामध्ये मानवी हस्तक्षेपाला शून्य संधी आहे. त्यामुळे अशा प्रकारे कुठलंही मॅनिप्युलेशन त्यामध्ये करू शकत नाही. सर, टेक्निकल गोष्ट आहे, आता तुम्ही म्हटले, तर टेक्निकल एक ग्लिच देखील येऊ शकतो, तर असे काही आहे का नाही, नाही. चान्सेस बरं? ग्लिच हा एखाद्या मशीनवर येऊ शकतो. त्यांची 3 वेगवेगळ्या मशीनवरून आपण चाचणी केलेली आहे आणि त्यांना पूर्ण संधी दिलेली आहे. त्यामुळे असं काही ग्लिच येण्याचा प्रश्न नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, की जर पाय उंच केले, जमिनीला टेकलेले नसेल, तर आपली उंची वाढू शकते. असं काही झालं होतं का? हे आता याचं पडताळणी करणं आपल्याला शक्य नाही. पण आम्ही मात्र त्याची पडताळणी केलेली आहे. अशा किती मुली आहेत बरं ज्यांना अपात्र ठरवलं गेलेलं आहे? कारण की ससूनच्या शासकीय रुग्णालयामार्फत त्यांनी काही मुलींनी प्रमाणपत्र आणले होते, असं देखील म्हणणं आहे. नाही, अशा ज्यांची उंची कमी आहे त्या अपात्रच ठरतात. तर असं साधारणतः 20 ते 25% मुली त्यांची उंची कमी असते, त्यामुळे ते अपात्र ठरतात रोजच्या रोज. ससूनमध्ये त्यांनी मोजणी केली. आता या स्तरावर जे आहे आमच्याकडची डिजिटल उंची जी आहे त्याद्वारेच मोजणी होते. यामध्ये इतर ठिकाणी मोजणी करण्याचं आता तरी म्हणजे या स्टेजला तशी काही पद्धत नाही. आणि ससून जे आहे ते कशा प्रकारे मोजणी ते जर मॅन्युअली करत असतील आणि त्या ठिकाणी कशा म्हणजे या गोष्टी पडताळलेल्या आहेत का, हे आता याबद्दल मला सांगता येणार नाही. पण आम्ही सगळ्या गोष्टी पडताळल्या. तिला पाय उंच करायला परवानगी दिली नाही आणि त्यामुळे तिची उंची कमी भरलेली आहे. अ, अ, अशा मुली आहेत ज्या मागणी करतात, की पुन्हा एकदा आमचा विचार केला जावा किंवा असं काही पोलीस प्रशासन विचार करणार आहे, किंवा अशा मुलींना तुम्ही आता काय सांगाल जे हीच गोष्ट विचार करतायत, की पोलीस प्रशासनाची यात चूक आहे. आम्ही ससूनसारख्या शासकीय रुग्णालयातून प्रमाणपत्र आणून देखील आम्हाला अपात्र ठरवतात. अशा मुलींना काय सांगाल? नाही, याबद्दल पोलीस प्रशासनाची चूक म्हणत असाल तर त्यांना 3 संधी दिलेली आहे आणि त्यानंतरही ते अपात्र ठरलेले आहेत. त्यांच्या विनंतीनंतर एक लोहकरे नावाची मुलगी आणि आणखी एक मुलगी या विनंती करण्यासाठी आल्या होत्या. त्यांची पुन्हा एकदा मोजणी केलेली आहे आणि त्यामध्ये अपात्र ठरलेल्या आहेत. त्या मशीनमध्ये काही चेंज करण्याचा आम्हाला अधिकार नाही
आणि मशीन जे रिडिंग दाखवतंय तेच रिडिंग जे आहे ते त्यांना दाखवलेलं आहे. त्यांच्या समोर ही उंची मोजली गेलेली आहे. अंतिम मशीन मध्ये जे नोंदवलं गेलेले आहे तेच ग्राह्य धरलं बरोबर. जाईल. त्यात मशीन मधल्या रिडिंग मध्ये बदल करण्याचा अधिकार कोणालाही ठेवलेला नाही. आपल्यासोबत आता संजय पाटील होते, अतिरिक्त पोलीस आयुक्त, जे संपूर्ण भरती प्रक्रिया जी आहे ते पाहतात. ज्या मुली अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना 3 चान्स ऑलरेडी दिले गेलेले आहेत. त्याच्यामुळे यात कुठलाही टेक्निकल ग्लिच असं म्हणता येणार नाही. त्यामुळे त्या मुलींना देखील पुन्हा संधी मिळणार नाहीये. मात्र पोलीस प्रशासनात यात कुठलीही चूक नाहीये आणि त्यांना 3 चान्स देऊन आणि मगच त्यांना अपात्र ठरवलं गेल्याचं सांगण्यात येतंय. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.